धमाल कमाल कुटुंबात तुमचं खूप खूप स्वागत. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मी ह्या चॅनलवर खूप सारी इन्फॉर्मेशन शेअर करते आहे, ट्रॅव्हल, फूड, रेस्टॉरंट्स आणि आणखीन बऱ्याच गोष्टींची. सो नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा. आज मी आहे जोधपूरला आणि मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये जोधपूरमध्ये मी 3 दिवस काय काय करणार आहे, इनफॅक्ट 3 नाईट्स 4 डेजची परफेक्ट इटरनरी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुण्याहून आम्ही जोधपूरला फ्लाईटने आलो आणि ही साधारण दुपारी 12ची फ्लाईट आहे. फ्लाईटचे जास्त ऑप्शन्स नाही आहेत, रोज एकच फ्लाईट आहे. मग आम्ही तिकडून एअरपोर्टला उतरलो आणि रिक्षा करून आम्ही आलो आमच्या हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि मग थोडी विश्रांती घेऊन लंच करून ऑब्व्हियसली विश्रांती घेऊन आम्ही गेलो मंडोर गार्डनला. इथे तुम्हाला मिनिमम 3 ते 3.5 तास लागतात. सो लवकरच निघा, साधारण 4-4:30लाच तुमच्या हॉटेलपासून बाहेर पडा आणि तिकडे अगदी तुम्ही 4:30-4:45ला पोचाल असं बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही पहिल्यांदा गेलो ते मेहरानगड फोर्ट. मेहरानगड फोर्ट हा इकडचा खूपच प्रसिद्ध फोर्ट आहे आणि हे मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. हा फोर्ट बघायला तुम्हाला मिनिमम 2.5 ते 3 तास लागतात आणि गाईड जरूर घ्या. मी पूर्ण डिटेल्स माझ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये शेअर करीनच, की टायमिंग्स काय आहेत किंवा तुम्ही काय काय इथे काळजी घेतली पाहिजे. हे सगळं मी अपकमिंग ह्याचे व्हिडिओज बनवणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करत राहा. मेहरानगड फोर्टपासूनच 10 मिनिटाच्या अंतरावर राव जोधा डेझर्ट पार्क आणि जसवंत थाडा आहे. आम्ही डायरेक्टली जसवंत थाडाला गेलो कारण खूपच आम्ही निवांतपणे फोर्ट बघितल्यामुळे साधारण 3-3.5 ते 4 तास आमचे तिकडे फोर्टवरच गेले. मग जसवंत थाडाला थोडा वेळ आम्ही थांबलो, अर्धा तास वगैरे बघितला आणि मग तिकडून आम्ही डायरेक्टली गेलो क्लॉक टॉवरला थोडंसं शॉपिंग करायला. क्लॉक टॉवरला मोठं मार्केट आहे आणि स्ट्रीट शॉपिंग जास्त आहे. तिकडेच आम्ही कचोरी वगैरे खाल्ली, असंच आमचं लंच झालं. क्लॉक टॉवरहून आम्ही गेलो मेन सिटीमध्ये आणि तिकडे तुर्जी का झलरा बघितला आणि मग गेलो द फेमस ब्लू सिटी हेरिटेज वॉकला. सो इथे वेगळे ऑप्शन्स आहेत त्या हेरिटेज वॉकसाठी. काय काय ऑप्शन्स आहेत ते मी एका व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शेअर करणारच आहे लवकरच. आम्ही आपलं एका रिक्षावाल्याला हायर केलं आणि त्यांनी आम्हाला सगळं ब्लू सिटी हेरिटेज वॉक करून आणली. इट वॉज अन ओके एक्सपिरियन्स. द ब्लू सिटी टूर हॉटेलमध्ये परत आम्ही साधारण 7-7:30पर्यंत आलो. मग संध्याकाळी तिकडेच रिलॅक्स केलं. नंतर डे 3ला आम्ही परत लवकर उठलो आणि आम्ही डे 3ला गेलो उमेद भवन पॅलेसला. हा पण अतिशय बघण्यासारखा पॅलेस आहे. तिकडे आम्हाला 1-1.5 तास लागला. तिकडच्या विंटेज कार म्युझियम अजिबात तुम्ही चुकवू नका. ज्यांना गाड्या आवडत असतील त्यांनी जरूर ते बघावं. मग दुपारी आम्ही मस्त एका फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मग रूममध्ये जाऊन आराम केला. आता कायलाना लेकला गेलो आणि तिकडे छान बोटिंग पण केलं. इथे छान आहे, तुम्ही आरामात 1-2 तास घालवू शकता. कायलाना लेकच्या जवळच एक असं माचिया बायोलॉजिकल पार्क आहे. तुम्हाला हवं असं तुम्ही ते पण करू शकता थोडं लवकर जाऊन. त्याच्यानंतर डे 4ला ॲक्च्युली आमचा आधी प्लॅन होता की हाफ डे बिश्नोई विलेज टूर करायची, पण आम्हाला आमच्या डेझर्ट सफारी कॅम्पला वेळेत जायचं होतं. सो आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला. राणीसर पद्मसर लेक पण तुम्ही बघू शकता जोधपूरमध्ये. सो ही होती इन शॉर्ट आम्ही काय बघितलं किंवा आमची इटरनरी. या प्रत्येक स्पॉटच्या डिटेल्स म्हणजे टायमिंग्स काय आहेत, तसंच कसं जायचं,
तसंच रिक्षावाल्यांचे नंबर्स पण मी शेअर करणार आहे. तो माझा प्रत्येक व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये बघा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आज इथेच थांबते. परत भेटीन तुम्हाला आणखीन अशीच युजफुल ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन शेअर करायसाठी. सो बाय, टेक केअर.